तर फ्रेंड आमच्या आता स्वयंपाक झालेला आहे. आता चालले आहे रांगोळी काढायला आणि पूजाची मांडणी करायला. पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. तर आम्ही आज पूर्णाची स्वयंपाक केला आहे. तर तुम्हाला नंतर स्वयंपाक दाखवते काय काय केलं ते. चला. एका देवाचा निवद भरून ठेवलेला आहे आम्ही. इथं मस्त फराळाचं काय केलं ते. आणि इथं आहे मेथीची भाजी, रशी भात, पातोडी, कुरडई पापडी, भजे आणि पुरणाची पोळी. आणि इथं आहेत आपले अनारसे. आणि इथं चला तर भेट. तर हे बघा इथे आंटी रांगोळी काढते. हाय कर. हे बघा सानिध्य इथे बसलाय माझ्या हातात आहे. आमची इथं पूजा चाललेली आहेत. दोघी सासूनाची पूजाची तयारी चालू आहेत. ती बाहेर रांगोळी काढत होती तोपर्यंत आम्ही पूजा मांडून घेतली. मस्त छान अशी महालक्ष्मीची पूजा मांडत होते मी. सगळ्यात पहिले मी दिवा लावून घेतला. नंतर गणपती बाप्पाचं हे केलं, स्थापना केली. मग कळशी स्थापना केली. मग देवीला स्थापना केली. आता समोर हे ठेवत आहे. हे बोळके तुमच्याकडं ठेवता का नक्की सांगा. आमच्याकडं 5 बोळके 5 दिवे असं समान आहेत. इथं माझी छान अशी तयारी झालेली आहे. कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही चाललो आहोत आता सगळ्यात पहिले ट्रॅक्टरची पूजा करण्यासाठी. तर ही आहे माझी लहान जाऊबाई आणि ते देर आहेत. ते दोघंजणं ट्रॅक्टरची पूजा करत आहेत. नंतर आम्ही दोघांनी मागच्या मशीनची पूजा करून घेतली. आणि तर आम्ही अशी पूजा मांडली आहेत. नक्की सांगा आमची पूजा कशी दिसते आहेत. सगळं छान व्यवस्थित खूप सुंदर दिसते आहे पूजा मांडणीचं. आणि तुम्ही कशी पूजा करता ते बी नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग थोडासा लेट येत आहे पण सगळेजण त्याच्या माहेरी असतात. मी बी माझ्या माहेरी आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे. तर आम्ही आता सगळ्यात पहिले घरात आम्ही पूजा करून घेत आहोत. सगळ्यात पहिले माझी सासूनी पूजा केली पण मुलांनी त्यांचा व्हिडिओच नाही केला. तर त्याच्यानंतर आम्ही दोघांनी केली. की माझे ते कुंकू लावत आहेत. तर सगळेजण हसत आहेत. उलटं करतो का काय. तर त्यांची लक्ष्मी तर मीच आहे ना. त्याच्यामुळे ते मला कुंकू लावून घेतलं. आणि त्यांना कुंकू लावल्यावरती माझा चेहरा खूप छान वाटतो त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर यांनी पूजा करून घेतली मस्त छान अशी. आणि त्याच्यानंतर माझ्या समीक्षाने आरती केली. आरतीचा मान माझ्या महालक्ष्मी बाईलाच राहतो नेहमी. शेंदुराची कंठे झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव. तर हे आहेत आमच्या शेजारचं साती आसऱ्याचं मंदिर. आणि तुम्ही बघू शकता दिवाळीनिमित्त साती आसरा या किती सुंदर दिसत आहेत. आणि त्यांचे लुगडे पण किती छान मस्त कलरचे आहेत. खूपच छान वाटत होतं. आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण इथं दर्शन घेतलं. आमच्या घराशेजारी असल्यामुळे दरवर्षी आम्ही दर्शन घेतो. आणि इथं मग मस्त यांचे फटाकडे फोडणं चालू आहेत बाहेर. मुलं फिरलंच नाही ते. याच्याकडून नंतर समूह इकडे ये. मग दिसतच नाही तुम्ही दोघं जण. इकडे बाय दादा एकाची हे होईना. तर इथं समीक्षेचं फोटोशूट चालू आहे. तिचे अंकल मस्त फोटोशूट करतात. तर तिच्या अंकलकडून ती फोटोशूट करत होती.
आणि सगळ्याची लाडाची असल्यामुळं कोणी तिला काही म्हणत नाही. तर हा दिवस आहे पाडव्याचा. तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ब्लॉग लेट आहे त्याच्यामुळं सॉरी. आणि आमच्याकडे सगळ्यात पहिले मारुतीला ओवाळायला जातात, तर आम्ही दोघी जावा मारुतीला ओवाळायला गेलो होतो. यावेळेस आमच्याबरोबर आमचे दोन्ही मुलं पण आले होते. समीक्षा दरवर्षीच येते आमच्याबरोबर मोबाईल पकडण्यासाठी. ए शांत बसा रे. कोणाचं काय नाही, पोराचं काय. विजली का, जाऊन दे. रागू नका. हे आहेत आमचे दोन्ही बदमाश मुलं. आणि एक तो वरती होता, तो बसतच नव्हता. तर मी सगळ्यात पहिले यांचं औक्षण करून घेतलं. पाडव्याच्या दिवशी आपल्या घरातल्या सगळ्या माणसाचं औक्षण करायचं असतं. तर पहिली गोष्ट मी दोन्ही मुलाचं औक्षण करून घेतलं. आणि त्यांना त्यांची इतकी लगबग चालू होती टी व्ही बघण्यासाठी. टी व्हीत चालू होतं कार्टून. आणि मग दोघांची मस्ती. तो म्हणते माझ्या डोक्यात नारळ फोड, हा म्हणते माझ्या डोक्यात फोड म्हणून. आणि मस्त ओवाळून घेतलं दोघांना छान. आणि त्याच्यानंतर माझ्या आवडीनं ओवाळून घेतलं. तर त्यांचे ते हसत त्याच्यासाठी आहेत. त्यांना म्हटलं मला गिफ्ट पाहिजे. त्यांनी गिफ्टमध्ये माझ्यासाठी ₹1 आणला होता. तर म्हणून ते ₹1 देत होते. त्याच्यामुळं मी जास्त रागवत होते आणि ते हसत होते. तर बाय फ्रेंड, व्हिडिओ कसा वाटला